Hello, my name is Deepak Roman, and I'm going to explain my project, Smart Attendance System. तर आपल्याला का गरज पडते स्मार्ट अटेंडन्स सिस्टमची? कारण ट्रेडिशनल वे खूपच अवघड आहे आणि त्याने का रेकॉर्ड्स पण हँडल करणं थोडंसं मुश्किल जातं. जसं की आता तुम्ही लेक्चर्समध्ये टीचर्स अटेंडन्स घेतात जे की एक शीटवरती असतात आणि त्या शीटवरती आपण डुप्लिकेट अटेंडन्स पण करू शकतो, प्रॉक्सी पण लावू शकतो फ्रेंडशी. त्यानं काय होतं की डुप्लिकेट अटेंडन्स लागतात. सो त्या टाळण्यासाठी आपण एक नवीन प्रोजेक्ट तयार केला आहे. त्याचं नाव आहे स्मार्ट अटेंडन्स सिस्टम. चल तर बघूयात आपण तो प्रोजेक्ट काय काय करतो. सो हा बघू शकता, हा लॉग इन सिस्टम आहे. आपल्या या प्रोजेक्टमध्ये 2 यूजर लॉग इन करू शकतात, एक टीचर आणि दुसरा स्टुडंट. स्टुडंट काय करणार, फर्स्टली लॉग इन करतो आणि त्याच्यावरून तो लेक्चर्स फाईंड करतो. त्याच्या डॅशबोर्डबद्दल लेक्चर दिसणार आणि तो लॉग इन करून लेक्चर्समध्ये अटेंडन्स लावणार. ही अटेंडन्स कशी होणार तर फुल्ली AI बेस्ड होणार. जसं की तो चालू लेक्चर्समध्ये लेक्चर्स ओपन करेल आणि तिथं त्याला मार्क अटेंडन्स नावाचं एक बटन दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचा फोनचा किंवा लॅपटॉपचा वेबकॅम चालू होईल. त्याच्यानंतर त्याचा फेस डिटेक्ट केला जाईल आणि त्याच्यानंतर तो आता आपण इथं एका स्टुडंटला लॉग इन करून बघूया. तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. हा स्टुडंट आणि त्याच्यावरती स्टुडंटचा डॅशबोर्ड कसा कसा असेल तो मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा आहे स्टुडंटचा डॅशबोर्ड. इथे डॅशबोर्ड, त्याच्यानंतर मार्क अटेंडन्स नावाचे एक पेज आहे. त्याच्यावरती टोटल जेवढे पण लेक्चर्स आज आहेत तेवढे लेक्चर्स तुम्हाला दिसतील आणि त्या अटेंडन्स तेव्हाच लागली जाईल जेव्हा लेक्चरच्या टायमिंगमध्येच, वरनं नाही लागणार. आता मार्क्स अटेंडन्सवरती क्लिक केलं तर तुम्हाला इथं खाली मार्क्ससाठी ऑप्शन दिसतील. आता इथं स्टार्ट कॅमेरा नाही होणार कारण आता लाईव्ह स्ट्रीम चालू आहे, सो नाही होणार. इथनं जर मी कॅप्चर केलं तर होऊन जाईल. आता आपण काय करूयात, डॅशबोर्डवरती, आणि हे स्टुडंट लॉग इन कोण करणार, म्हणजे लॉग इन करू शकतात बट यांना रजिस्टर कसे करणार, तर हे रजिस्टर फक्त ओन्ली टीचर्स करू शकतात. जसं की आता आपण टीचर्सनं लॉग इन करूयात. मी एक यूजर अगोदरच बनवून ठेवलेला आहे, तो चेक करूयात आपण. हा आहे टीचरचा डॅशबोर्ड. याच्यावरती आपण बघू शकतो की टोटल स्टुडंट्स किती आहेत आणि त्यातले प्रेझेंट किती आहेत किंवा ॲब्सेंट किती आहेत. आणि सेकंडली म्हणजे ते त्यांचे लेक्चर्स मॅनेज पण करू शकतात. आता इथं तुम्ही दिसता की आता फॅकल्टीनं लेक्चर्स अटेंड म्हणजे न्यू ॲड पण करू शकतात. आता जसं की आपण इथं एखाद्या प्रोजेक्टचं लेक्चरचं नाव टाकलं, जसं की हिस्ट्री, आणि त्याच्यानंतर फॅकल्टीचं नाव टाकलं, समज पाटील सर, आणि त्याच्यानंतर टायमिंग ॲड केला. आता सध्या टायमिंग होत आहे 6 वाजले 6:30. सो आपण 6:30 ते 7 वाजेपर्यंत लेक्चर करूयात. सो जसं की मी इथं ॲड केलं तर नवीन लेक्चर इथं ॲड झालेलं दिसेल तुम्हाला. हे बघा, हिस्ट्री म्हणून. आणि ते हे लेक्चर अटेंडन्स ते लेक्चर टेबल्स नावाच्या टेबल्समध्ये पण स्टोअर होणार आणि ते बॅकएंडमध्ये स्टोअर पण होते. तर आपण अशीच 4 टेबल्स बनवले जे की जसं की स्टुडंटचा टेबल आहे, स्टुडंटचा डाटा यूज होणार. अजून ते टीचरचा टेबल आहे, त्यांचं टीचरचा डाटा स्टोअर होणार तिथे. अजून लेक्चरचा टेबल आहे, तिथे लेक्चर स्टोअर राहणार. अटेंडन्सचा टेबल आहे, तिथे फक्त अटेंडन्स राहणार. आता तर आपण बघूयात, हे तर झालं लेक्चर आपण ॲड करतात टीचर्स. सो दुसरा अजून एक फंक्शनॅलिटी म्हणजे टीचर्स काय करू शकतात, ॲड करू शकतात स्टुडंट. जसं की इथं मी नाव टाकलं. आता मी काय पण एखाद्या नवं स्टुडंटचं रजिस्ट्रेशन केलं आणि सेव्ह स्टुडंट केलं तर हा स्टुडंट डाटाबेसमध्ये सेव्ह होणार. तो पण मी तुम्हाला दाखवतो कसं सेव्ह होईल. तर आता इथं नाव टाकलं, समज मी साक्षी जाधव सपोज, आणि रोल नंबर
सेव्ह स्टुडंट. आता हा स्टुडंट डाटाबेसमध्ये सेव्ह झाला. आणि कॅप्चर फेसचं जर केलं तर आता सध्या लाईव्ह आपण बंद करूया कॅमेरा. तू तर नाही होणार, पण तर कॅप्चर फेस करून बघूया. सो कॅप्चर पण झालं आहे. आणि इथनं ट्रेन मॉडेल करूयात. सो ट्रेनिंग चालू आहे. बेसिकली काय बॅकएंडमध्ये काय चालू आहे सध्या, की आता आपण जसं की इथं पाहू शकता स्टुडंट कॅप्चर झाला सक्सेसफुली फेस, त्याचा इमेज कॅप्चर झाले सक्सेसफुली, जसं की तुम्ही इथं पाहू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला टेबल्स दाखवतो का, म्हणजे सर्व्हर दाखवतो, त्याच्यामध्ये काय काय आहे, एंड पॉईंट्स दाखवतो मी. आय मीन फर्स्ट टेबल तर आहे स्टुडंट्सचा. त्याच्यात हे सगळे कॉलम्स आहेत. जसं की आय डी ती ऑटो इन्क्रीमेंट राहणार, स्टुडंटचं नेम सेव्ह होणार, ईमेल सेव्ह होणार, क्लास नेम, पुन्हा रोल नंबर त्याचा आणि पासवर्ड. आणि याच्याच सहाय्याने तू काय करेल, लॉग इन करू शकतो. तसाच टीचर्सचा पण टेबल आहे. टीचर्सचं नाव, ईमेल, रोल नंबर आणि पासवर्ड एवढं सेव्ह होणार. आणि रोल नंबर मीन्स आय गेस यूजर नेम, आणि त्याच्या सहाय्याने तू लॉग इन करू शकतो. नंतर लेक्चर्सचं टेबल आहे. त्याच्यात जसं की एखाद्या टीचर्सनं लेक्चर नवीन ॲड केलं तर ते लेक्चर्स टेबलमध्ये स्टोअर झालं पाहिजे. त्यासाठी एक लेक्चर नावाचा टेबल मी क्रिएट केला आहे. आणि तो असा आहे की त्यात फॅकल्टी, सब्जेक्ट आणि स्टार्ट एंड, लेक्चर कधी चालू होते कधी संपतं हे सगळं स्टोअर राहणार. अजून अटेंडन्स नावाचा टेबल. आता हे तर अटेंडन्स पण सेव्ह झाली पाहिजे ना कुठेतरी. तर अटेंडन्स नावाच्या टेबलमध्ये स्टुडंटचा रोल नंबर, लेक्चर आय डी, सब्जेक्ट, फॅकल्टी, टाईम आणि टेटस तो प्रेझेंटिंग ॲब्सेंट हे सगळं सेव्ह होणार. आणि इथं मी कॉन्स्टंट लावलं आहे, कारण एक स्टुडंट एकाच लेक्चरमध्ये परत नाही अटेंड करू, एक लेक्चर 2 वेळा नाही ना अटेंड करू शकत. सो युनिक काय असलं पाहिजे, रोल नंबर, सब्जेक्ट आणि लेक्चर आय डी. कारण एका लेक्चर आय डीमध्ये लेक्चर आय डी जर एक असेल तर त्यात एकच वेळा रोल नंबर एकाच वेळा आले पाहिजे. सो त्यासाठी मी हे तर लावलं आहे, ही युनिक कन्स्टंट लावलं आहे. सो आता दिस इज API. लॉग इन करण्यासाठी आपण काय करतो, जसा की आपण सगळे इन्फॉर्मेशन HTML पेजवरती टाकतो आणि ते APIच्या साहाय्याने फेच करतो. तिथनं तो बॅकएंडला पाठवतो आणि ते सगळा डाटा इथं भेटतो. आणि तो आपण काय करतो इथनं मग SQLite 3च्या साहाय्याने डाटाबेस क्रिएट करून डाटाबेसशी कनेक्ट करतो. आणि तिथं एक क्वेरी रन करतो साईनअपसाठी. मग जसं की ही वाली क्वेरी, इन्सर्ट इंटू स्टुडंट्स. आता स्टुडंट्स टेबल्समध्ये ह्या व्हॅल्यू म्हणजे नेम कॉलममध्ये नेम स्टोअर होणार, ईमेलच्या कॉलममध्ये ईमेल स्टोअर होणार, क्लास नेमच्या कॉलममध्ये स्टँडर्ड स्टोअर होणार. असे सगळे व्हेरिएबल्स बनवून ते सेव्ह होणार. तसंच सेम फॉर टीचर्स. आता जसं की आता तुम्ही लॉग इन आणि साईनअप करू शकता. आता त्याच्यानंतर API साईनअप API झालं. दुसरं आहे API फॉर लॉग इन काय करतो, आता इथं आपण बघू शकतो की लॉग इन केलं स्टुडंट पण आणि टीचर्स पण. जर स्टुडंट असेल, वरती रोल सिलेक्ट करण्याचा एक ऑप्शन आहे. रोल जर स्टुडंटचा असेल तर खाली आपण काय चेक करतो, जो पण तिथं इंटर करेल स्टुडंट काय यूजर नेम आणि पासवर्ड ते चेक करेल डाटाबेसमध्ये हे आहेत का म्हणून, हे अवेलेबल आहेत का. आणि जर नसेल तर इनव्हॅलिड यूजर नेम म्हणून शो करेल पेजवरती. आणि असेल तर लॉग इन सक्सेसफुली आणि तो रिडायरेक्ट करेल. जर स्टुडंट लॉग इन करत असेल तर स्टुडंटच्या डॅशबोर्डवरती रिडायरेक्ट करेल. आणि नाहीतर मग तो इनव्हॅलिड दाखवेल. आणि टीचरचा असेल तर टीचरच्या डॅशबोर्डवरती रिडायरेक्ट करेल. सो हे झालं लॉग इन आणि लॉग आउट. सो तर आता आपण बघूयात स्टुडंट कॅप्चर कसा करताय स्टुडंटचे फेसेस. तर आपण या स्टुडंटचे फेसेस कॅप्चर करण्या स्टार्टिंगला जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो तेव्हा कॅप्चर करण्यासाठी आपण बरेच काही इम्पोर्ट करतो इथं, जसं की इम्पोर्ट CV2, OS सिस्टम यानं इम्पोर्ट करतो आहे. कारण आपल्या
स्टुडंटचा डाटा कॅप्चर करण्यास फेस कॅप्चर करण्यासाठी ह्या सगळ्या लायब्ररीज यूज होतात. आणि एकदा कॅमेरा चालू झाला की जेव्हा पण तो जोपर्यंत तीच इमेज होत नाही तोपर्यंत क्लिक करतो, आणि तुम्हाला क्लिक त्याच्या बाहेर पडायचं असेल तर क्यू प्रेस केलं ना तर तो बाहेर पडतो, त्या कॅमेरा ऑफ होतो. आणि हे सगळे इमेजेस या डाटा सेट नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन सेट होतात अकॉर्डिंग टू रोल नंबर वाईज. तुम्ही स्टार्टिंगला तुम्हाला जसं की कॅप्चर बटनवर क्लिक केलं की लगेच तुम्हाला कॅमेरा शो होतो, कॅमेराचा पॉपअप ओपन होतो. ते रँडमली तुमच्या 30 इमेजेस कॅप्चर करतं आणि या डाटा सेटच्या रोल नंबर टाईपच्या फेसमध्ये स्टोअर करतं, जसं की तुम्ही वर स्क्रीनवरती बघू शकता. आणि याच या सगळ्या इमेजवरतीच आपलं मॉडेल ट्रेन होणार आणि ते रोल नंबर वाईज फोटो सेव्ह करणार. त्याच्यानंतर आता अटेंडन्स करताना तुम्ही जेव्हा बघताल, जसं की कॅमेरा ओपन जसा पण कॅमेरा ओपन होईल की लगेच तो फेस डिटेक्ट करेल की कोण युजर आता अटेंडन्स करणार आहे म्हणून तो बघणार. आता आपण कॅप्चर स्टुडंट, सो स्टुडंट लॉग इन करूयात. सो सगळ्यात पहिले तर आपण आधी कॅमेरा बंद ऑफ करूयात, म्हणजे काय होईल. आता कॅमेरा आपण ऑफ केला आहे, बट मे बी चालू शकतो कारण स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे, सो नाही होऊ शकत कधी कधी असं. रोल सिलेक्ट केला, स्टुडंट, आणि स्टुडंटचा युजरनेम आणि पासवर्ड टाकला, लॉग इन केलं स्टुडंटच्या पेजवरती. त्याच्यानंतर इथं बघू शकता मार्क्स अटेंडन्समध्ये आता 3 लेक्चर दिसत आहेत. जसं की आपण स्टार्टिंगला एक नवीन लेक्चर ॲड केलं होतं, ते पण लेक्चर आता इथं दिसते, कारण करंट टाईममध्ये हे रन होतं आहे लेक्चर, करंट टाईममधलेच आहे लेक्चर हे. आता सध्या तर आता इथं जर आपण क्लिक केलं तर ते सगळ्यात अगोदर तर आपल्याला लोकेशन चेक करेल आपण कॉलेज कॅम्पसमध्ये आहेत का. बट मी आता सध्या तर याचं लोकेशन चेंज केलं आहे, सो ते होऊन जाते, काही प्रॉब्लेम येत नाही याला. आणि सेकंडली म्हणजे आता आपण चेक करूयात मार्क अटेंडन्स होते का. ओके, स्टॉप रेकॉर्डिंग. आपला कॅमेरा चालू झाला आहे. आता इथं जसं की तुम्ही बघताय की माझा फेस दिसतो इथे, मी जसं की याच्यावर कॅप्चर केलं की लगेच तुम्हाला इथं कॅप्चर नावात माझं नाव डिटेक्ट होईल इथं. आता या लेक्चरवरती मी तर अगोदरच आता सबमिट करतो. सो आपली अटेंडन्स झाली आहे सध्या. आता तसेच हिस्ट्री नावाचं लेक्चर आहे, याच्यावरती पण आपण हे केलं, डिटेक्ट केलं कॅप्चर. आणि कॅप्चरवरती क्लिक केलं तर तो माझा फेस डिटेक्ट करतो आहे आणि सबमिट केलं तर अटेंडन्स लागली सध्या. आता इथला ऑप्शन गेला आहे म्हणजे अटेंडन्स लागली. सो आपण चेक करूयात अटेंडन्स झाली आहे का. सो सिम्पली इथून लॉग आउट करूयात आणि टीचर्सच्या पोर्टलवरती जाऊयात. सो जर टीचरला रिपोर्ट पाहिजे असेल तर तो रिपोर्ट्सवरती क्लिक करेल आणि इथं आता ज्या पण लेक्चरची त्यांना अटेंडन्स शीट हवी आहे त्या लेक्चरची तो फक्त आय डी टाकेल. आता जसं की आपण हिस्ट्री लेक्चरची आय डी होती 6 आणि त्याच्यावरती 6 टाकले आणि शो अटेंडन्स केलं तर तुम्हाला इथं भेटून जाईल. जेवढे पण स्टुडंट प्रेझेंट होते तेवढे भेटून जाईल. जसं की आता मी अगोदर एकदा चेक केलं होतं, 2-3 स्टुडंट कॅप्चर करून 2-3 स्टुडंटच्या आयडिया घेतल्या होत्या आणि त्यांची अटेंडन्स घेतली होती. सो त्याची आय डी आहे फर्स्ट, त्या लेक्चरची आय डी आहे फर्स्ट. तो तिथं आपल्याला 2-3 स्टुडंट झालेले दिसेल, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला हाच डाटा डाउनलोड CSV फाईलमध्ये पाहिजे असेल तर तिथं सिम्पली तुम्ही डाउनलोड पण करू शकता. जसं की तुम्ही बघताय डाउनलोड पण झाला आहे हा डाटा.
बघू शकतो की आपल्याला भेटून गेला आहे डाटा सगळा. सो बेसिकली या वेबसाईटचा वर्कफ्लो असा आहे की स्टुडंट सगळ्यात अगोदर लॉग इन करेल, तो चेक करेल कोणकोणते लेक्चर्स सध्या चालू आहेत म्हणजे रनिंग आहेत, त्या लेक्चर्सवरती जाईल, तिथं तो मार्क्स अटेंडन्स करेल, त्याच्यानंतर वेबकॅम चालू होईल, वेबकॅमनंतर लोकेशन चेक केलं जाईल, अगोदर तर लोकेशन चेक केलं जाईल त्याच्यानंतरच वेबकॅम चालू होईल. वेबकॅम चालू झाल्याच्यानंतर मग तो त्याचा फेस डिटेक्ट केला जाईल आणि फेस डिटेक्ट जसा केला तिथं सबमिट केल्याच्यानंतर त्याचे अटेंडन्स ॲटोमॅटिक लागली जाईल आणि तो युजर त्याच्या अटेंडन्स टेबलमध्ये तो स्टोअर केला जाईल. ओके, नाव द टी फॉर द वर्क फ्लो फॉर द टीचर काय करेल, लॉग इन करेल सिम्पली, त्याच्यानंतर तो लेक्चर पण ॲड करू शकतो, रिपोर्ट पण डाउनलोड करू शकतो, त्यांना ज्या पण लेक्चरचं रिपोर्ट हवा आहे त्या लेक्चरची ID त्यांना इथं टाकायची, त्याच्यानंतर शॉर्ट अटेंडन्स करायचं आणि डाउनलोड CSV त्याला त्या लेक्चरची भेटून जाईल ID. आणि नवीन स्टुडंटचं रजिस्ट्रेशन पण सरांनाच करावं लागेल, टीचर्स करू शकतात. जसं की स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये बघू शकतो, नवीन स्टुडंटचं रजिस्ट्रेशन पण टीचरच करू शकतात. No, just stop.